नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? बरेच असाल तर माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज नवरात्रीतला 8वा दिवस होता आणि आज काय मला सकाळपासून उपवास म्हणजे फराळाचं करायला काय टाईम भेटला नव्हता, तर मी ते चलता चलता फराळाचं करत होते. तर तुम्ही बघू शकता इकडे मला सुंदर असा ड्रेस माझ्या मैत्रिणीने आणून दिला होता, कारण तिने रेंटने 2 ड्रेस आणले होते, एक तिच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. आता मला माहीत नव्हतं की तिला ड्रेस आणणार आहे, नाही तर मी सकाळपासूनच तयार केली असती. तिला सुद्धा माहीत नव्हतं कारण ती ड्रेस आणणार म्हणून, कारण अचानक हे ड्रेस तिच्या भावाने आम्हाला आणून दिले होते. आणि चला मग ड्रेस आणल्यानंतर काय घालायचं काय नाही मी ते ट्राय करत होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ड्रेस दिसत होता. हा मी घालून बघितला होता, ट्राय करून बघितला होता, जेणेकरून फिटिंग वगैरे करायचं असलं मी अगोदरच करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता ही जी ओढणी आहे ही जी दुसऱ्या ड्रेसवरची आहे त्या ड्रेसवरची नव्हती, पण मी ट्राय करून बघत होते की कशी दिसत आहे. तर राजस्थानी लुक मला खूप दिवसापासून म्हणजे पहिल्यापासूनच आवडते. माझी खूप इच्छा जास्त आहे की मी राजस्थानला एकदा तरी जावं, पण कधी ते घडून येईन काय माहीत नाही. तसं तर आम्ही जम्मू काश्मीरला गेलेलो, मनालीला गेलेलो, पण राजस्थानला काय अजून गेलो नाही. आणि हो, पंजाबला सुद्धा गेलो नाही बरं का. जायचं आहे कधीतरी होईल तेव्हा. असं होतं. इकडे मी तयार झाले होते, थोडी थोडी बघत होते की कशी दिसत आहे. आता जास्त काय मी कधीच तयारी करत नाही, असंच नॉर्मल असं करते, पण काम इतकं असतंय की बघायचंच काम नाही. तयार झाल्यासुद्धा इथं मला काम करायचं होतं. किचन वाटा अगोदर थोडंसं साफ करून घेतला, कारण सकाळपासून मशीनवर शिलाई करत बसले होते. आता मला माहीत नव्हतं, नाही तर मी सकाळपासून शिलाई करत बसलेच नसते. तर अचानक तिनं ड्रेस आणून दिल्यानंतर कामाचं अगोदर मला ओझत दिसलं की काय काय करून घेतो. सगळ्यात अगोदर मी थोडंसं इकडे चहा बनवून घेतला स्वतःसाठी, आणि नंतर त्याच्यातच म्हणलं अगोदर दिवला खायला करून घेते, म्हणजे कसं दिव माझ्या ड्रेसचा आहे ना थोडा तरी उपयोग होऊ देईन. म्हणून मग मी तिला इथं उपमा करायला घेतला. तर तिला जर उपमा करायचा असेल तर मी तेलातला करत नाही, अजिबात तुपातला बनवते. तिला जर मी खायला नाही घातलं तर मग बस ड्रेस आणि ते तिला बघूनच घ्यावं लागेल. तर त्याच्या अगोदर मी तिला खायला बनवायला घेतलं. आता कसं आहे, ती पण खात नाही इतक्या इझिली, तिला खूप हे करावं लागतं, परेशान होऊन खाऊ घालावं लागते. तर इकडे उपमा करायला घेतला आणि तुम्ही बघू शकता ड्रेसमध्ये मी बनवत होते, कारण असं आगं मागं काय मला टाईम भेटणार नव्हता. ऑलरेडी 5-6 वाजले होते आणि आमचं ठरलेलं होतं 6 वाजता जायचं, म्हणजे जेणेकरून मी म्हणलं तयार राहावं, म्हणजे चल म्हणली की लगेच जावं. पण आमचा काही योगच घडून आला नाही. आम्हाला पनवेलला जायचं होतं पण काही जमलंच नाही, आम्ही इथंच खेळायचं ठरवलं. म्हणलं असो. त्याच्यानंतर मी इकडे स्वयंपाक पण बनवून घेणार होते, कारण एकदा बाहेर गेलं की 10-11 कधी वाजतील मला माहिती आहे, की कधी वाजतील मला समजणार सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळं मग मी अगोदर इकडे दिवचा उपमा करायला घेतला. तर तुम्ही बघू शकता एवढ्या वेळात ती मला इतकी परेशान करते, तर दिवसभरात किती परेशान करत असेल. तर असं छोटीशी मुलगी तर परेशान तर करणारच झाली, ती नाही परेशान करणार तर कोण परेशान करेल, असाच विचार करून मी दिवसेंदिवस इथं दिवस कटवत असते. तर तिचा उपमा वगैरे बनवून झाल्यानंतर मला परत इकडं तयार पण व्हायचं. ते इकडे मी हलका फुलका असं थोडंसं मेकअप करून तयार झाले होते. तर ती ओढणी जी लावली होती, दना घरी आल्या जणाला विचारलं कशी दिसत आहे, तर म्हणे नाही छान नाही दिसत आहे. तर जी ड्रेसवर आली होती त्या ड्रेससोबत तीच ओढणी मी इकडे लावली आणि छान दिसत होती, पण एकदम कडक असल्यामुळं ना त्याच्यामध्ये थोडीशी जाड, मी ऑलरेडी जाड झाले आणि अजूनच जाड दिसत होते. तर चला म्हणलं असं इकडे दिवलासुद्धा तयार करून घेतलं. आता मी एकटी कशी तयार होणार ना, हिलासुद्धा तयार करावं लागेल. तर हिला पण मी जे घातलंय ते सगळं घालायचं असतंय. अजून हे घालायचं, कानात कुठं घालायचं, हे घेऊ तिथं घालायचं, गंध कुठं लावायचं, गंध कुठे लावायचं, गंध लावायचं इथं लावलंय म्हणून. आणि तुला कानातले कुठे घालायचे, हे बी लावायचे, कुठे लावू, कुठं तिथं तिथं लावू. अजून हे बांगड्या कुठे घालायच्या, कुठे घालायच्या, तुला कुठे घालायचं, तिथं नाकात घालायचं, नथनी पाहिजे तर तुम्ही बघू शकता किती नौटंकी करत असते. जे मी घातले तिला सगळं घालायचं असतंय. सारखं मला खुणवत होती की मम्मी नाकात घालायचं, कानात घालायचंय.
हातात घालायचं आहे. आणि तिला एवढं सगळं करून सुद्धा तिला अजून मेकअप करायचं असतं. तर काय माहिती किती मेकअप करणार आहे, अजून तर खूप लहान आहे. तसं तर जेव्हा पण मुलगी होते तर ही अशीच मुलगी भेटते, सगळ्यांच्याच मुली अशाच करतात. गंध लावताना तर इतके नखरे करते की बघायचंच काम नाही, तुम्हाला मी सांगू सुद्धा शकत नाही. तर आम्ही दोघं पण इकडे तयार झाल्यानंतर मी वाट बघत होते की माझी मैत्रीण कधी बोलवण, कारण तिची तयारी काही झालेली नव्हती. आम्ही तर लवकर तयार झालो होतो, पण मग तिची वाट बघत बघत धना पण घरी आल्यानंतर मी चहा पाणी परत एकदा केलं. मला चहा आजकाल कितीदा जरी पिला ना तरी कमीच पडतो, खूप जास्त सवय लागली आहे चहा प्यायची. तर अशा प्रकारे आम्ही दोघे पण तयार झालो होतो. पण माझी काही हेअरस्टाईल बनतच नव्हती, नेमकी हेअरस्टाईल कशी करावं कळतच नव्हतं. आणि मी एवढा काही जास्त टाईम पण दिला नव्हता हेअरस्टाईलला. जसे केस आहेत अगदी तसेच बांधले होते वरती, त्याच्यामुळे ती इतकी छान दिसेल की नाही असं मला समजत नव्हतं, कारण ती निघणार होती सारखं सारखं, तर मी निघण्यासारखीच ठेवली होती. लास्टला दिवलं इथे चप्पल वगैरे घातली, नेमकं जायचं नाही मला. चला म्हणलं तेवढं दिवलं गाडीवर बसायचं होतं. नवीन गाडी असल्यामुळे ती जास्त खेळत होती गाडी. तर कशा मित्रांना मुलांना नवीन तोपर्यंत त्याची मजा येते, पण जशी जशी नंतर त्याचा हात नाही लावत, ते कपाडीमध्ये पडून जाते. आणि मग अखेरकार आम्ही नवरात्रीच्या बाहेर गेलो होतो. तर आता इथं 8वा दिवस होता, तर मोरपंखी कलर होता. मोरपंखी कलरची साडीच घालायचं ठरवलं होतं, पण अचानक मैत्रिणीने ही साडी हा ड्रेस आणून दिल्यामुळे मी हा ड्रेस घातला होता. तर सगळ्यात अगोदर तिकडे देवीचं दर्शन घेतलं होतं. देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिला जास्त गर्दा होता, हळूहळू सगळा गर्दा कमी झाल्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं. आता इथं मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी सगळ्यांना जाऊ दिलं नाही, तर अगोदरच केलं असतं. तर कसं इतका छान ड्रेस काही कमी म्हणजे रेंटनी ड्रेस आला होता, याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे की नाही म्हणून मग चला थोडंसं थांबल्यानंतर इथं दर्शन घेत होते. पण बायका मध्ये येतच होत्या. तर असं ही माझ्या मैत्रिणीचा ड्रेस पण खूप सुंदर होता, पण ती जरा बारीक असल्यामुळे तिला तो मोठा होता आणि मला दोन्ही पण ड्रेस परफेक्ट येत होते. तर तिला जो चूज आवडला तो मी तिला दिला, कारण त्याला तिचा जो ड्रेस त्याला जास्त घेर नव्हता म्हणून तिला परफेक्ट असा बसला होता. आणि मला आणि तिच्या इथल्या अपार्टमेंटचा गरबा बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की आता 1-2 ठिकाणी जाऊन बघूया, कारण रोज रोज तर काही जाणं होत नाही. तर आज देवचे पप्पा घेऊन गेला असल्यामुळे मी त्यांच्यासोबत फिरायला पण बाहेर गेल्यानंतर पाऊस यायला लागला म्हणून आम्ही काही जास्त वेळ बाहेर नाही थांबल्यानंतर देवचे पप्पा मला घ्यायला आले आणि मग आम्ही घरी आलो, कारण जास्त पाऊस येत होता की बघायचं काम नाही. घरच्या तिथं थोडासा गरबा खेळून झाला, मला काही फोटो काढण्याची आवडलीच नाही. तर आल्यानंतर छत्री घेऊन मी इथं फोटो काढायला रेडी होते. त्याने माझे काही छान छान फोटो असे काढले, कारण लाईट पण छान होता आणि पाऊस पण येत होता. तर रात्रीचे 12 वाजले होते, पण सगळेजण खाली खेळत होते. म्हणजे